गुलाबजाम फुटतात. परफेक्ट मऊ आणि रसाळ गुलाबजाम घरीच बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये काही छोट्या-छोट्या ट्रिक्स आणि टिप्स दिल्या आहेत जेणेकरून तुमचे गुलाबजाम परफेक्ट बनतील आणि कोणत्याही सण समारंभासाठी किंवा एखाद्या छोट्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही नक्की हे बनवू शकाल. सर्व साहित्याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे तुमचे गुलाबजाम अजिबातही बिघडणार नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे खवा. खवा मी इथे 1/2 किलो घेतलेला आहे. हाताने चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आता 1 किलो खवा घेतला तर त्यासाठी 1/2 किलो इतका मैदा लागतो. आता 1/2 किलो मैदा घेतला आहे, त्यासाठी आपल्याला 60 ते 70 ग्रॅम इतका मैदा लागणार आहे. हा मैदा यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असा मळून घ्यायचा आहे. अगदीच गरज वाटली तर यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही दूधसुद्धा घालू शकता. मी अजिबातही सोडा न घालता हे गुलाबजाम केलेले आहेत, तरीसुद्धा एकदम छान असे आतून तळले जातात आणि पाक आतपर्यंत मुरला जातो. तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट असे हे पीठ मळून घेतलेलं आहे. तळहाताच्या साहाय्याने घासून आपल्याला हे छान 5 ते 7 मिनटं तरी मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने छान असं मळून घेतल्यानंतर लगेचच याचे आपल्याला गोळे करायला घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवलेत त्या पद्धतीचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही तळहाताच्या मध्ये आपल्याला हा गोळा घेऊन छान असा घोळवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने एकदम छान सॉफ्ट असे हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आणि या जे छोटे छोटे गोळे केलेले आहेत यांना अजिबातही चिरा पडू द्यायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे आपण हे छोटे छोटे गोळे करून घेऊया. यानंतर आपल्याला हे गोळे तळायचे आहेत. त्यासाठी मी एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे. पण गुलाबजाम तळायच्या आधी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. 1/2 किलो खवा होता, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम इतकी साखर. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. पाक करत असताना आपल्याला हा पाक एकतारी बनवायचा नाही आहे. फक्त चिकट पाक झाला की गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि त्यानंतर थोडासा पाक आपण चमच्यामध्ये घ्यायचा आणि तो थंड करून घ्यायचा आहे. पाक थंड झाल्यानंतर बघायचा आहे की दोन्ही बोटांच्या मध्ये घेतल्यानंतर छान असा हा चिकट झाला पाहिजे पाक. तरच यामध्ये गुलाबजाम छान असे मुरले जातात. नाहीतर खूप पातळ पाक असेल तर पाण्यासारखा हा पाक लागतो आणि अजिबातही गुलाबजामला टेस्ट येत नाही. तर अशा पद्धतीचा पाक झालेला आहे. गॅस बंद करूया आणि पाकामध्ये आवडीनुसार वेलची पूड आणि आवडत असेल तर रंग घालून घेऊ शकता. आता आपण गुलाबजाम तळून घेऊया. त्यासाठी मध्यम आचेवरती तेल तापवून घ्यायचं आहे आणि गॅसची आच एकदम लो ठेवायची आहे. मंद आचेवरती आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. पिठाची छोटीशी गोळी तेलामध्ये टाकून बघितली, व्यवस्थित तळली गेली. आता बाकीचे आपण इथे गुलाबजाम घालून घेऊया. मंद आचेवरती तळायचे आहेत. लगेचच याला झारा लावायचं नाही आहे. कढई आपल्याला फक्त अशी थोडीशी तिरकी करून हलवून घ्यायची आहे, म्हणजे गुलाबजाम इकडून तिकडून असे फिरले जातील आणि सगळीकडून एकसारखे असे तळले जातील. आता 5 ते 7 मिनटं याच पद्धतीने तळून घ्यायचे. त्यानंतर हलकासा आपल्याला झारा लावून घ्यायचा आहे आणि सगळीकडून गोल फिरवत हे गुलाबजाम एकसारखे रंगावरती तळून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम इथे तळून घेऊया. हे बघा, थोडेसे डार्क रंगावरती तळायचे आहेत. पाकामध्ये घातल्यानंतर याचा रंग थोडासा हलकासा होतो. तर हे बघा, याच पद्धतीने आपण असे हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि लगेचच पाक आता मध्यम कोमट असताना यामध्ये हे गुलाबजाम घालून घ्यायचे. तर सगळे गुलाबजाम याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि लगेचच पाकामध्ये घालून घेतलेले आहेत. साधारण 2 ते 3 तास तरी आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये मुरू द्यायचे आहेत आणि त्यानंतर हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता, मस्त असे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. पाक आतपर्यंत छान असा मुरला गेलेला आहे. तुम्हाला इथे दाखवते की आपले हे गुलाबजाम मस्त
एकदम छान ज्युसी असे झालेले आहेत आणि सोडा न घालतासुद्धा एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. अजिबातही कुठेही चिरा गेलेले नाही किंवा फुटले गेलेले नाही आहेत. हे बघा अगदी विकतच्यासारखे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. एक गुलाबजाम तुम्हाला इथे दाखवते. आतूनसुद्धा पाक असा मस्त असा मुरला गेलेला आहे आणि ज्युसी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने हे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघा. पाकसुद्धा एकदम परफेक्ट झालेला आहे. अजिबातही जास्त झालेलं नाही आहे किंवा कमीसुद्धा पडलेलं नाही आहे आणि पाकाचं टेक्स्चरसुद्धा खूप छान असं आलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही नक्की गुलाबजाम करून बघा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.